पोलीस मित्र संघटना संस्थेच्या वतीनं यावर्षी देखील 26/11च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना आणि दिल्ली स्फोटात बळी पडलेल्या निरपराध नागरिकांना बालगंधर्व चौक झाशीच्या राणी पुतळ्याजवळ पुष्पचक्र अर्पण करून व मेणबत्त्या लावून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। या कार्यक्रमात शहीदांचे कुटुंबीय, पोलीस अधिकारी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती, पत्रकार बंधू असे नागरिक सहभागी झाले होते। येणाऱ्या तरुण पिढीला पोलीस तसेच भारतीय जवानांनी केलेल्या दहशतवाद विरुद्धच्या लढाई माहिती व्हावी म्हणून असे कार्यक्रम गरजेचे आहेत, अशी भावना पोलीस अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमात व्यक्त केली। भारतावर येणारे कोणतेही संकट भारतीय जवान तसेच पोलीस परतवून लावू शकतात, हे जगासमोर अनेक उदाहरणातून आलं आहे। दहशतवादी जगासमोरील मोठी समस्या आहे, पण नागरिकांच्या सहकार्यामुळे, सतर्कतेमुळे अशा प्रसंगांना समोर जाऊन शकतो, अशी भावना पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली। महाराष्ट्र पोलिसांनी जे कर्तव्य गाजवलं, भारतीय पोलिसांनी जे कर्तव्य गाजवलं आणि नागरिकांनी मिळून जे शौर्य दाखवलं, याचा हा सलाम आणि त्यासाठी हा कार्यक्रम आहे। आपण फक्त श्रद्धांजली वाहत नाही, तर त्यातनं आपण शिक्षण घेत असतो की भविष्यातल्या पिढीला आपण काय दिलं पाहिजे, काय घेतलं पाहिजे, कशा पद्धतीने हे धोके आपण ओळखले पाहिजे। भारत देशाला सर्व प्रकारे नेस्तनाबूत करण्यासाठी परकीय शक्ती कशा पद्धतीने काय काय करू शकतात, याचं उत्कृष्ट उदाहरण हे होतं की 26/11चा हल्ला। तर त्यातनं आपण बऱ्याच गोष्टी शिकलेलो आहोत आणि त्यानंतर हा हल्ला असा महाराष्ट्रात कधीही झालेला नाही। तर आपण सर्व नागरिक या ठिकाणी दक्ष राहिलात, पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून आपण सोबत काम करत राहिलो, यामुळेच हा प्रतिकार आपल्याला शक्य झालेला आहे। तर आपल्या सर्वांचं मी परत एकदा धन्यवाद मानतो। मागे उद्दिष्ट असं आहे की तुम्हाला माहिती आहे, आता दिल्ली सुद्धा परत एक मोठा हल्ला झाला आणि निरपराध नागरिक त्यात मारले गेले। तर हा जो 26/11 जो हल्ला आहे, त्याचा येणाऱ्या पिढीला त्याची काय माहिती होईल, अतिरेकापासून त्यांनी सावध राहावं आणि महाराष्ट्रात नव्हे अख्ख्या जगामध्ये या अतिरेकाचे जे प्रमाण वाढलेले आहे त्याला आळा बसावा आणि ह्या शहीद झालेल्या जवानांची काय आठवण राहावी म्हणून आपण हा 26/11चा कार्यक्रम घेतोय। आणि यांनी हा जो हल्ला झाला त्यानंतर कसबला पकडलं, त्यात अनेक आपल्याला गोष्टीचा उलगडा झाला। कित्येक वर्ष पाकिस्तान म्हणत होतं की आमच्याच्या मागे हात नाही, पण कसबला जिवंत पकडल्यामुळे त्या कसबचा बुरखा फाडला गेला, पाकिस्तानचा बुरखा फाडला गेला आणि आपण त्याला फाशी देऊन लोकशाही मार्गाने आपण त्याला शिक्षा दिली। त्या 26/11चा जो हल्ला झाला त्याची चिरंतन आठवण, मोठमोठे अधिकारी तुम्ही पाहिले किती जाबाज अधिकारी ते शहीद झाले, निरपराध नागरिक ज्याचा काही दोष नाही ते शहीद झाले। तर त्यांना आपण ह्या मार्गाने हे थोडीशी आठवण काढून आपण त्यांना श्रद्धांजली वाहतोय। आणि मी शासनाकडे मागणी केलेली आहे की 26/11ला जो हल्ला झाला तर तो पाठ्यपुस्तकात तो यावा। तुम्ही इतर अनेक धडे घेतले,